म्हणजे कुठेही गेल्यानंतर आला चायला मुख्यमंत्री असं म्हणण्यापेक्षा अरे वा आपला आला, तात्या आला. मी पेपरमध्ये वाचायचो आणि टीव्हीवर बघायचो की हातामध्ये दांडुका घेऊन कुठेतरी फिरतायत. मला कळायचं नाही, बाबा माणूस नेमका असा करतोय काय. आता कळलं त्या दांडुक्याचा उपयोग काय करताय तुम्ही. पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करत मी पुन्हा येईन असं म्हणत केली आणि उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील वसंत मोरे यांच्या कामाची भरभरून प्रशंसा केली. तसंच येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांना कानमंत्र देत संघटन अधिक मजबूत करण्याचं आवाहन केलं. पाहुयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे. असे आशीर्वाद लाभल्यानंतर मग संकटाची चिंता कशाला करायची. आज बऱ्याच दिवसानंतर किंवा एक आपला मध्ये संघटनेचा कार्यक्रम झाला होता गेल्या वर्षी, पण पुण्यामध्ये तसं येणं होत नाही. मात्र आज म्हणजे आता कोणत्या शब्दात बोलायचं, मी पुन्हा येईन नाही, पण मी नेहमी येईन पुण्यात. काही वर्षांपूर्वी यायचो आणि तेव्हा वसंतराव हे सगळे शिवसैनिक हे अर्थातच एवढे काही ज्येष्ठ नाही, माझ्या वयाच्या अलीकडे पलीकडे आहेत. आणि त्यांच्या बरोबर मी जिथे आम्ही राहायचो तिकडे क्रिकेट पण खेळायचो. तेव्हा दिलीप काय सगळेच. आणि ती तेव्हा बांधलेली संघटना नंतर काय झालं, थोडस युती आणि याच्यामध्ये जागा वाटपामध्ये जरा इकडे तिकडे व्हायला लागलं आणि थोडस काम किंवा माझं येणं कमी झालं. ठीक आहे, ते नंतर मी संघटनेच्या याच्यात बोलेन. पण आज खरं म्हणजे मला तुमचं कौतुक करायचंय, वसंतरावांचं. कारण शिवसेनेत येण्यापूर्वी मी पेपरमध्ये वाचायचो आणि टीव्हीवर बघायचो की हातामध्ये दांडुका घेऊन कुठेतरी फिरतायत. मला कळायचं नाही, बाबा माणूस नेमका असा करतोय काय. आता कळलं त्या दांडुक्याचा उपयोग काय करताय तुम्ही. आणि ही कदाचित लोकशाहीची मी शोकांतिका नाही म्हणत, पण दुर्दैवी अवस्था आहे की कोर्टात जाऊन न्याय मिळत नाही, पण हातात दांडुका मिळाल्यानंतर न्याय मिळतो हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवले. आणि त्याला कारण कोण आहे. मी तुमच्या समोर येण्याच्या आधी पत्रकार संघात तिकडे वार्तालाप झाला आणि त्याने मला प्रश्न विचारला की शिवसेनेची आपली केस सुरू आहे, कल्पना असेल तुम्हाला, सर्वोच्च न्यायालयात. आता ह्या 8-10 दिवसात काहीतरी तारीख आहे, तर तुम्हाला काय वाटतं. म्हटलं आता लवकरच 2045-2050 पर्यंत न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. शेवटी दार ठोकून ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय. आणि तुमच्यासारख्या माता भगिनी ज्यांचा कोणी वाली नाहीये, तुम्ही जी काय कर्ज घेतली, आपल्याकडे जो उल्लेख तुम्ही केला की सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले, हे कुठे पळणार पळून पळून. शेतकरी आत्महत्या करतोय, तो कुठे पळणार. कारण आपण सगळेजण जे सर्वसामान्य आहात ते प्रामाणिक आहात. आणि मग एखादी बँक जेव्हा नोटीस लावते तेव्हा शेतकऱ्याच्या घरावर नोटीस लागल्यानंतर तो म्हणतो अरे अशी बदनामी गावात होण्यापेक्षा जीव दिलेला बरा, नको ते जीवन. म्हणजे तो देश नाही सोडत, तो देह सोडतो. हा फरक आहे. आणि मग कधीतरी सरकारच्या मनात येतं आणि त्यांचं करोडो रुपयांचं कर्ज हे माफ करून टाकलं जातं. मग या माझ्या गोरगरिबांनी काय करायचं. जो तुम्ही उल्लेख केला हे आता सगळं चांगलं झालंय म्हणून चांगलं आहे, पण जेव्हा कर्जामुळे तुमची बँक खाती गोठवली गेली आणि घराघरात जेव्हा वाद विवाद, बँकेचं खातं गोठलं असेल किंवा नसेल पण कर्ज फेडता येत नाही म्हणून वादविवाद होत असतील, हे टेन्शन तुम्ही कसं सहन करू शकलात. हे जोपर्यंत ज्यांनी तुम्हाला फसवलं होतं त्या भोगावं लागत नाही तोपर्यंत ती संकट हे दूर नाही होणार. आज मला नक्की समाधान आहे. आणि वसंतराव तुम्ही जे म्हणता ना, सगळे शिवसैनिक तर सोबत आहेतच. करा ना सुरू, दरबार करा, जनता दरबार सुरू करा. नाहीतर शिवसेनेचं जन्म घेण्याचं कारण काय दुसरं.
न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, न्याय हक्क, सत्ता असो किंवा नसो, तुम्ही जर का ठरवलं तर सत्ता परत येईल. आज सत्ता नाहीये पण न्याय मिळवून दिला, त्याच्यासाठी तर शिवसेना आहे. आणि हा जो फरक आहे, सत्ता असणारे कसे आहेत आणि सत्ता नसणारे कसे आहेत, तुमच्या मदतीला धावून कोण आलं? सत्ता नसलेले. आणि लाडक्या बहिणीचे लाभ कोणाला कोणाला कोणी दिले आहे ना? लाडक्या बहिणीचे म्हणजे मी जरा थांब, लाडक्या बहिणीतनं जी योजना जाहीर केली, मी तर आता म्हटलंय असं की ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे, मराठवाड्याचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, सगळीकडे वाताहत झालेली आहे. निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे खात्यामध्ये तुमच्या पैसे आले होते की नव्हते? आले होते की नव्हते? असतील तर हो, नसतील तर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा, ताई तुम्ही अमुक अमुक बोलताय ना, तुमचं या बँकेत खातं आहे ना, मग तुमच्या खात्यात पैसे आले ना. मग ताई काय म्हणायची, अरे बापरे, माझं नाव यायला माहितीये, माझा टेलिफोन नंबर माहितीये, माझं बँकेचं खातं यायला माहितीये. पण लक्षात ठेवा, आमच्या दादानी, आमच्या भाऊनी, आमच्या यांनी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे. मग ताई घाबरायची. ताईचं म्हणणं काय व्हायचं, अरे बापरे, एवढं जर का माझं लक्ष आहे, मग मत नाही दिलं तर हा काय करेल? बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की महिला म्हटल्यानंतर थोड्याशा काय होतात, अरे बाबा हा मला मदत करतो, याला फसवायचं कसं? पण तुम्ही त्यांना नाही फसवलं, आता तो तुम्हाला फसवतोय ना. मग मी जी मागणी केली की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी 2-3 महिन्याचे हप्ते, आता हा हप्ता शब्द फार विचित्र आहे. हा हप्ता बँक महिलांच्या खात्यामध्ये जर जमा केला तर पुढच्या 6 महिन्याचे हप्ते आता द्या ना. आता गरज आहे माझ्या ताईंना, लाडक्या बहिणींना गरज आहे महाराष्ट्राच्या. पुढच्या 6 महिन्याचे द्या टाकून. आणि हे होऊ शकतं. आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून काहीतरी मधाचं बोट नक्की लावतील. मोदीजी येत आहेत आता, काहीतरी नक्की जाहीर करतील. पण ते मधाचं बोट आहे. बिहारच्या निवडणुका आता अजून जाहीर नाही झालेल्या, पण 75 लाख महिलांच्या खात्यात बिहारच्या मोदीजींनी प्रत्येकी 10,000 रुपये टाकलेले आहेत. मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का? का आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का? बहीण बहीण असते. मी तर म्हणतो असं निवडणूक बघून कशाला करताय? संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या. संपूर्ण देशातल्या महिलांना जाहीर करा. पण अट एक आहे की तुम्ही देता हे का उपकार नाही करत, हे यांच्या हक्काचे आहेत. महिलांना दर महिन्याला तुम्ही 1,500 रुपये देतायत. 2100 रुपये देणार होते, कधी देणार आहेत? 2100 रुपयाचा पत्ताच नाहीये. पण 1,500 देतानाच वांदे होणार असतील आणि तरी सुद्धा कधीतरी देत असतील तर ह्या माझ्या बहिणी आहेत, तुमच्या पगारी मतदार नव्हेत. त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे, त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात. आणि जसं आज आमच्या तात्यांनी हातामध्ये नुसता एक दंडुका घेतला तुमच्या भरोशाचा, तुमच्या आशीर्वादाचा. हा दंडुका कसला आहे? तुमचे आशीर्वाद. आणि तो घेतल्यानंतर समोरची लोक सरळ आली आणि तुमचं सगळं कर्ज माफ झालं. तुमच्या आयुष्यात थोडा तरी आनंद आम्ही देऊ शकलो, हे आमचं समाधान आहे. हे सत्तेपेक्षा मोठं समाधान आहे. हे केवढं मोठं काम आहे, केवढं मोठं काम आहे. आणि म्हणूनच की ही जी एक वृत्ती आहे शिवसेनेची, जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. 80% समाजसेवा, ही समाजसेवा आहे. आणि जेव्हा समाज ठरवतो तेव्हा कोणाचाही माज तो उतरवू शकतो, ही ताकद समाजाची असते. आणि या सगळ्या शिवसैनिकांना मी आता वरती जातोच आहे, त्यांच्यासमोर बोलणारच आहे. पण माता भगिनींना सांगतोय, जो आशीर्वाद तुम्ही आता दिला हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे. आणि हेच माझं बळ आहे, हीच आमची शक्ती आहे. नुकतंच नवरात्री संपलेली आहे. ती जगदंबा ही तुम्ही नाही तर दुसरी कोण आहात? तुम्हीच तर आहात जगदंबेचे अवतार, जगदंबेचं रूप. त्याच्यामुळे हे आशीर्वाद असेच कायम पाठीशी ठेवा. आणि जिथे जिथे ज्या वेळेला आम्ही मदत करू शकतो ती पूर्ण ताकद आपण सगळ्या शिवसैनिकांनी या सगळ्यांच्या मागे उभी करून यांना कधीही रडू द्यायचं नाही. लाडक्या बहिणी आहेत, कधी रडू द्यायचं नाही. त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद फुलवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्न करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आम्हाला असेच देत राहा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.